आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे दिल्लीतला। उद्धव ठाकरे 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत। उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील दिल्लीत आहेत। उद्धव ठाकरे आज सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत, तर 11 वाजता पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। ठाकरेंचा मुक्काम हा संजय राऊत यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आहे। लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे। दरम्यान मंगळवारी संध्याकाळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते। जागा वाटपासंदर्भात काय महत्त्वाचा निर्णय होतो याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मात्र महाविकास आघाडीसाठी ही महत्त्वाची घडामोड जिसे मिल रहे हैं और मैडम सोनिया जी से भी मिल रहे हैं, खरगे साहब से भी मिल रहे हैं। मीटिंग तो उद्धव जी शिवसेना के पार्टी चीफ है, यहाँ एनसीपी के पार्टी चीफ भी दिल्ली में है पवार साहब, यहाँ खरगे साहब दिल्ली में है, रमेश जी महाराष्ट्र के इंचार्ज हैं। तो जब हम एक साथ बैठते हैं तो महाराष्ट्र के बारे में ही चर्चा करेंगे। विधानसभा है, लोकसभा हमने जीत ली है, लोकसभा ने महाराष्ट्र में हमको अच्छा रिजल्ट दिया है, तो ज़रूर हमारी ये बातचीत ये रहेगी कि विधानसभा में हमको पूरा बहुमत तीनों को मिलकर महाविकास आघाड़ी को हमको लाना है। तो उद्धव ठाकरे यांचा दिल्लीतला नेमका कार्यक्रम काय आहे त्याच्यावरही एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे ही उपस्थित आहेत। सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे। विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याची ही शक्यता मानली जाते। राज्यातल्या काँग्रेस नेत्यांच्या परस्पर विरोधी भूमिकांचा सोक्षमोक्ष लागू शकेल। फक्त विधानसभाच नाही तर इतर निवडणुकीत सुद्धा आघाडीवर चर्चेची शक्यता आहे। तर एकीकडे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुका आणि त्या संदर्भातला फॉर्म्युला या संदर्भातली महत्त्वाची चर्चा ही या बैठकीमधून होऊ शकते। त्याचबरोबरीने काही ठिकाणच्या जागा ज्या संदर्भातला वाद हा शिगेला जाऊ शकतो या संदर्भातला तिढा सुद्धा सोडवण्याचं काम होऊ शकतं। तर रमेश चेन्नीथला यांची काल त्यांनी संध्याकाळी भेट घेतली होती आणि त्यानंतर आज सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची देखील ते भेट घेणार आहेत।